दोस्तों, क्या रातों रात चुनाव आयोग पर विस्फोटक प्रेस कॉन्फ्रेंस करने के बाद कोई बड़ा घटनाक्रम हो रहा है? क्या रातों रात वोटर लिस्ट, ई वोटर लिस्ट गायब करने की कोशिश हो रही है? इस तरह के आरोपों से अब सोशल मीडिया भरा हुआ है और ये केवल आरोप नहीं, आज इस पर बकायदा रैली करके राहुल गांधी ने विस्फोटक खुलासा कर दिया। दोस्तों, ये तो मानना पड़ेगा कि राहुल गांधी का जो प्रेस कॉन्फ्रेंस थी चुनाव आयोग पर, वो इतना ज्यादा सनसनीखेज थी जिसको चुनाव आयोग इग्नोर नहीं कर सकता। लेकिन अब सोशल मीडिया में कुछ ऐसे दावे किए जा रहे हैं जिसकी पड़ताल बहुत जरूरी है। दोस्तों, कांग्रेस पार्टी के नेता है रणदीप सुरजेवाला, उन्होंने ये दावा किया है, उनका ये आरोप है कि जब ई वोटर पेज होता है अलग अलग राज्यों का, महाराष्ट्र का, बिहार का, मध्य प्रदेश का, राजस्थान का, वो सुबह से डाउन चल रहा है ई वोटर पेज। ये देखिए, रणदीप सुरजेवाला ने शेयर भी किए हैं फोटोज। एक पेज में रीलोड दिखाई दे रहा है, एक पेज मध्य प्रदेश का, उसमें दिखाई दे रहा है ऊप्स वी आर सॉरी बट द पेज वी आर लुकिंग फॉर डजंट एग्जिस्ट। एक पेज बिहार की ई वोटर लिस्ट का दिखाई नहीं दे रहा है इसमें, एक महाराष्ट्र की ई वोटर लिस्ट यहाँ पर नहीं दिखाई दे रहा है। मतलब रणदीप सुरजेवाला ये कह रहे हैं कि ईसी ने अपनी ट्रांसपेरेंसी, अपनी पारदर्शिता की एक्सरसाइज शुरू कर दी है और ऐसे कि ईसी का जो ई वोटर पेज है महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार और राजस्थान, वो सुबह से डाउन चल रहा है। अब दोस्तों, यहाँ मैं आपको बता दूं, ये भी हो सकता है कि राहुल गांधी के दावों के बाद हर कोई ई वोटर लिस्ट देख रहा हो, तो कई बार जब वेबसाइट पर बहुत लोड पड़ता है तो भी डाउन हो जाता है। दूसरा, ये भी महत्वपूर्ण है कि कई बार आपके वाईफाई में दिक्कत होती है, कनेक्शन में दिक्कत होती है, तो इन दावों की पुष्टि नहीं की जा सकती कि जब रणदीप सुरजेवाला ने चेक किया तो ई वोटर लिस्ट चल रही थी, या अब जब मैं चेक कर रही हूँ तो ई वोटर लिस्ट चल रही है कि नहीं चल रही है। लेकिन ये आरोप राहुल गांधी ने तुरंत पकड़ लिया, क्योंकि ऐसे जो आरोप हैं केवल रणदीप सुरजेवाला ने नहीं लगाया। अशोक कुमार पांडे, दोस्तों आप इनको सोशल मीडिया में, यूट्यूब चैनल में इनको खूब सुनते होंगे, इसके अलावा कई किताबें भी लिख चुके हैं, उन्होंने भी ऐसी ही फोटोज शेयर की। ये कहते हैं, डियर चुनाव आयोग, क्या आप हलफनामा देकर कह सकते हैं कि महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश और राजस्थान जैसे राज्यों की ई वोटर लिस्ट के पेज डाउन हो जाना सिर्फ तकनीकी समस्या है या फिर लिस्ट गायब करके कोई खेल चल रहा है? ऐसी आशंका इन्होंने भी जाहिर की कि ये हो सकता है तकनीकी समस्या, जैसे कि मैंने आपसे कहा, लोड बहुत ज्यादा हो जाता है तो डाउन हो जाती है वेबसाइट, या फिर ये कोई खेल चल रहा है। ये देखिए दोस्तों, पत्रकार स्वाति चतुर्वेदी भी आरोप लगा रही हैं कि उनको भी सुबह से बिहार की ई वोटर लिस्ट उनकी वेबसाइट पर, चुनाव आयोग की वेबसाइट पर नहीं दिखाई दे रही है। बल्कि स्वाति तो ये तक कहती हैं कि वो इसके लिए ओथ लेने को तैयार है जो कि चुनाव आयोग मांग रहा है, लेकिन अब चुनाव आयोग बताए कि वो क्या छुपा रहा है। अब ऐसी आशंका मीडिया में तैरने लगी तो राहुल गांधी ने आज रैली में ये बात बोल दी। दोस्तों, राहुल गांधी इस वक्त बेंगलुरु में एक बहुत बड़ी रैली कर रहे थे। आज उनका एक बकायदा मार्च भी है, बेंगलुरु में एक बड़ी रैली की उन्होंने वोट चोरी को लेकर, उसके बाद एक मार्च भी है उनका, और उसके बाद सोमवार को संसद से सब सारे सांसद जो हैं विपक्षी गठबंधन के, वो मार्च करने वाले हैं। और राहुल गांधी ने आज अपनी रैली में भी यही बात चुनाव आयोग को बोल दी कि अब क्योंकि उन्होंने सबूत मांगे तो सबूत मिटाने की कोशिश की जा रही है। क्या चुनाव आयोग ऐसा कर रहा है? क्या ये आरोप लगाए राहुल गांधी ने? लेकिन राहुल गांधी ने ये भी कह दिया कि जो लोग ये सोचते हैं कि वो ऐसा कर लेंगे तो ऐसा हम होने नहीं देंगे, क्योंकि आज हो चाहे कल हो, ऐसा अधिकारी जिसने भी ये काम किया है उसको हम छोड़ेंगे नहीं। मुझसे इलेक्शन कमीशन एफिडेविट मांगता है, ನನ್ನತ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। मुझसे कहता है कि मुझे ओथ लेना है। ಅವ್ರು ನನಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿಮ್ ಮುಂದೆ ಬಂದು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ। मैंने पार्लियामेंट के सामने, पार्लियामेंट के अंदर ओथ लिया है, ನಾನು इस संविधान के सामने ओथ लिया है, इस पर हाथ डाल के वोट लिया है, इस पे हाथ डालकर ओथ लिया है। ನಾನು ಸಂಸತ್ ಭವನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಈ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ನಾನು ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ನಾನು ನುಡಿಯಂತದ್ದೆಲ್ಲ ಸತ್ಯ ಅಂತ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡಿದ್ದೇನೆ। और आज जब हिंदुस्तान की जनता हमारे डेटा को लेकर इलेक्शन कमीशन के वेबसाइट पर सवाल पूछ रही है तो इलेक्शन कमीशन ने अपना वेबसाइट बंद कर दिया। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳು ನಮ್ಮ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ನೋಡಿದ ನಂತರ ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗದ ವೆಬ್ಸೈಟ್ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗದ ವೆಬ್ಸೈಟ್, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार के वेबसाइट बंद कर दिए हैं। ಇವತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳ ವೆಬ್ಸೈಟ್, ಚುನಾವಣೆಯ ವೆಬ್ಸೈಟ್, ಬಿಹಾರದ ಚುನಾವಣೆಯ ವೆಬ್ಸೈಟ್ ನ ಇವತ್ತು ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। क्योंकि वो जानते हैं कि अगर हिंदुस्तान की जनता ने इसी डेटा को लेकर सवाल पूछना शुरू कर दिया तो उनका पूरा ढांचा कोलैप्स कर जाएगा। ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಆಗಿದೆ, ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳು ಈ ಒಂದು ವಿಷಯನ ಕೇಳಿಕೊಂಡು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರೆ
ಅವರ ಒಂದು ನಾಟಕ ಏನ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಆ ನಾಟಕ ಮುಗಿದೋಗುತ್ತೇನಂತ ಭಯ ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿದೆ. मैं यहां इस स्टेट से गारंटी देके कह रहा हूं, हमारी मांग है कि इलेक्शन कमीशन हमें पूरी देश की इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट दे. ನಾನು ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗ ಮಾಡಿದಂತ ಮನವಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಚುನಾವಣೆಯ ಪಟ್ಟಿಗಳನ್ನ ನಮ್ಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ಫಾರ್ಮ್ ಅಲ್ಲಿ ಡಿಜಿಟಲ್ ಫಾರ್ಮ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ. वीडियोग्राफी के रिकॉर्ड्स दे. ಇವತ್ತೇನು ನೀವು ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಮತಗಟ್ಟೆಗಳಲ್ಲಿ ಆ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಿದಂತ ಮಾಹಿತಿನ ನಮಗ್ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ. और अगर ये हमें देंगे तो हम ये साबित कर लेंगे कि सिर्फ एक सीट नहीं चोरी हुई है. ಇವತ್ತಿನ ಮಾಹಿತಿ ನಮಗ್ ಕೊಟ್ರೆ ನಾವು ಸಾಬೀತ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮತ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸೀಟಿನ ಕಳ್ತನ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. और सिर्फ कर्नाटका में नहीं चोरी हुई है, पूरे हिंदुस्तान में सीटें चोरी हुई हैं. ಈ ಕಳ್ತನ ಕೇವಲ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಒಂದರಲ್ಲೇ ಅಲ್ಲ, ಭಾರತ ದೇಶಾದ್ಯಂತ ಪೂರ್ತಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮತಗಳ ಕಳ್ತನ ಆಗಿದೆ. इलेक्शन कमीशन बीजेपी का नहीं है. इलेक्शन कमीशन संविधान के लिए काम करता है. ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗ ಏನಿದೆ ಬಿಜೆಪಿ ಅವರ ಪರವಾಗಿ ನಿಂತಿದೆ. ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಏನಿದೆ ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇವತ್ತು ನಡ್ಕೋತಾ ಇದೆ. और कर्नाटक में सीट चोरी की गई है. एक लोकसभा को हमने जांच करके निकाला है. मैं कह सकता हूं कि एक से ज्यादा सीटें यहां चोरी हुई हैं. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರನ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆದಂತ ಕಳ್ತನನ ನಾವು ಸಾಬೀತು ಮಾಡಿದೀವಿ. 100ಕ್ಕೆ 100 ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತೀನಿ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ನಾವು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದಲ್ಲ ಹಲವಾರು ಉದಾಹರಣೆ ನಮ್ಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ. जो कॉन्स्टिट्यूशन का फाउंडेशनल आइडिया है, वन मैन वन वोट, इस पर इलेक्शन कमीशन और उसके के सारे अफसर आक्रमण कर रहे हैं. इसका मतलब वो संविधान पर आक्रमण कर रहे हैं. ಇವತ್ತು ಸಂವಿಧಾನದ ಮೂಲ ಧ್ಯೇಯ ಏನಿದೆ, ಸಂವಿಧಾನದ ಮೂಲ ಧ್ಯೇಯ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದೇ ಮತ ಅನ್ನಂಥದ್ದು. ಚುನಾವಣೆ ಆಯೋಗದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿ ಈ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಪ್ರಹಾರ ಮಾಡಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿ हिंदुस्तान के गरीब जनता पर आक्रमण कर रहे हैं. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಭಾರತ ದೇಶದ ಬಡ ಜನರ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. और मैं उनसे कहना चाहता हूं, अगर आप सोच रहे हो कि आप इस पर आक्रमण करके बचोगे तो फिर से सोचो. ನಾನು ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಒಂದು ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ನೀವು ಈ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಪ್ರಹಾರ ಮಾಡಿ ನೀವು ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತೀರಾ ಅಂತಂದ್ರೆ ತಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ವಾರ್ನಿಂಗ್ ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ. टाइम लगेगा मगर हम आपको पकड़ेंगे. ಸಮಯ ಬರುತ್ತೆ, ಆದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ತಕ್ಕದಂತ ಪಾಠನ ಕಲಿಸ್ತೀವಿ. एक एक करके पकड़ेंगे. ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನ ಹುಡುಕಿ ನಿಮಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತೀವಿ. मेरी बात याद रखना, ದೇಶಾದ್ಯಂತ ಹುಡುಕಿ ಕೊಡ್ತೀವಿ. क्योंकि आप अगर इस पर हमला करोगे तो हम आप पर हमला करेंगे. ನೀವು ಈ ಪವಿತ್ರ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನೇರವಾಗಿ ನಾವು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮನ್ನ ಗುರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ये हिंदुस्तान की आवाज है. ಈ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂತ ಗ್ರಂಥ ಈ ದೇಶದ ಧ್ವನಿ. याद रखिए, नरेंद्र मोदी 25 सीट की मार्जिन से प्रधानमंत्री हैं. ತಾವು ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಕೇವಲ 25 ಸೀಟುಗಳಿಂದ ಇವತ್ತು ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. एक सीट हमने दिखा दी कि चोरी हुई है. ಒಂದು ಸೀಟ್ನ ನಾವು ಸಾಬೀತು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದೀವಿ ಕಳ್ತನ ಆಗಿದೆ ಆ ಸೀಟಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ. 25 सीट वो 35,000 या कम वोटों से जीते हैं. 25 ಸ್ಥಾನಗಳನ್ನ ಅವರು 34,000ಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆಯ ಅಂತರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜಯ ಸಾಧಿಸಿರೋದನ್ನ ನಾವು ನೋಡಿದೀವಿ. अगर हमें इलेक्ट्रॉनिक डेटा मिल जाए, हम साबित कर देंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री चोरी करके प्रधानमंत्री बना है.